एका अरण्यात चतुर्दंत नावाचा एक मोठा हत्ती आपल्या कळपासकट राहत असे। एकदा 12 वर्ष पाऊसच पडला नाही, त्यामुळे त्या अरण्यातली सगळी तळी सरोवर अगदी कोरडी पडली। सगळे हत्ती चतुर्दंताला म्हणाले, महाराज, प्यायला पाणी नाही। पाण्याच्या अभावी आपल्यातले अनेक लहान सहान हत्ती मरण पावलेत आणि आता पाणी मिळालं नाही तर इतरही मरून जातील। तेव्हा आता दुसरं एखादं तळ शोधावं, म्हणजे आपण तिथं जाऊ। चतुर्दंत म्हणाला, इथून काही अंतरावर पूर्व दिशेला चंद्रसर नावाचं एक भलं मोठं तळ आहे। त्या तळ्याला पाताळ गंगेतून पाणी मिळतं, त्यामुळं ते तळ पाण्यानं नेहमी तुडुंब भरलेलं असतं। शिवाय त्याच्या भोवती हिरवीगार झाडी आहे, भरपूर गवत आहे, म्हणून आपण सगळेजण तिकडे जाऊया। मग ठरल्याप्रमाणे सगळेजण तिकडे जायला निघाले। 5 रात्री प्रवास करीत करीत ते सगळेजण त्या चंद्रसर तळ्याजवळ आले। पाण्यानं तुडुंब भरलेलं ते चंद्रसर तळ पाहून त्यांना अतिशय आनंद झाला। कित्येक दिवसात त्यांनी इतकं पाणी बघितलंच नव्हतं। मग काय, सगळे हत्ती पाण्यात शिरले, पोटभर पाणी प्यायले, एकमेकांच्यावर पाणी उडवलं। मग पाण्याच्या बाहेर आले आणि दणादणा नाचत पुन्हा रानात गेले आणि हा त्यांचा असा रोजचा कार्यक्रम सुरू झाला। त्या तळ्याच्या सभोवती जे गवत होतं, त्या गवतात अनेक सशांची घरं होती। ते हत्ती रोजच्या रोज जाये करू लागल्यामुळं त्यांच्या पायांच्या आघाताने असंख्य ससे चिरडले जायला लागले। कित्येकांचे पाय तुटले, अनेकांच्या माना मोडल्या, तर कितीतरी ससे मारले जाऊ लागले। या नवीन संकटामुळं ससे घाबरले। आता काय करायचं, या संकटाला तोंड कसं द्यायचं, याचा विचार करण्यासाठी सशांची सभा भरली। त्या सभेत एक ससा म्हणाला, आपल्यावर कोणतं संकट आलंय याची सर्वांना कल्पना आहेच। सध्या इतरत्र कुठेही पाणी नसल्यामुळं हे हत्ती असेच रोज इथे येणार आणि आपल्याला तुडवणार। हे असंच चालू राहिलं तर आपला सारा वंशच नष्ट होणार। तेव्हा आपण सर्वांनी इथून दुसरीकडे कुठेतरी जावं हे उत्तम। त्या सशात लंबकर्ण नावाचा एक हुशार ससा होता। तो म्हणाला, इथे आपल्या अनेक पिढ्या गेल्या आहेत, तेव्हा ही जागा सोडून दुसरीकडे कुठेही जाणे योग्य ठरणार नाही। इथे राहूनच त्या हत्तींना आपण प्रतिकार केला पाहिजे। पण आता हत्तींना प्रतिकार करायचा कसा? त्या हत्तींची ताकद केवढी आणि आपली केवढी? नुसत्या स्पर्शानच हत्ती आपल्याला ठार मारतील, या विचारानं सगळे ससे मोठ्या काळजीत पडले। त्यांची ती अवस्था पाहून तो लंबकर्ण नावाचा ससा म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। काय म्हणाला तो ससा? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। तेव्हा मी युक्तीनच त्या हत्तींचा बंदोबस्त करतो। लंबकर्णाचं हे बोलणं ऐकून सगळ्या सशांना मोठा आनंद झाला। त्याच्या हुशारीची सगळेजण स्तुती करायला लागले। मग दुसऱ्या दिवशी लंबकर्ण हत्तींचा बंदोबस्त करायला निघाला। ते हत्ती त्या तळ्याकडे येण्यासाठी ज्या रस्त्यानं येत असत, त्या रस्त्यावर एक टेकडी होती। लंबकर्ण त्या टेकडीवर चढून हत्तींची वाट पाहायला लागला। दुपार होताच तो चतुर्दंत हत्ती आपल्या कळपासह त्या तळ्याकडे जायला लागला। हत्तींचा कळप जवळ येताच टेकडीवर बसलेला तो लंबकर्ण हत्तींच्या राजाला म्हणाला, अरे दुष्ट गजा, थांब तिथेच, आलास तसा परत फिर, नाहीतर तुझी आज धडगत नाही। अरे तुम्ही सर्वजण त्या चंद्रसर तळ्यावर जाता, पाण्यात वाटेल तसा धुडगूस घालून पाणी घाण करता, तेथील गवतावर वाटेल तसे नाचता, तुमच्या पायांच्या आघाताने त्या गवतातील सगळे ससे मरतात, याची तुम्हाला काही लाज वाटते का? तेव्हा आलास तसा परत जा। लंबकर्णाचं हे भाषण ऐकून हत्तींच्या राजाला मोठं आश्चर्य वाटलं। एक सामान्य ससा आणि आम्हाला हत्तीला धमकी देतो? तो हत्तींचा राजा म्हणाला, कोण रे तू? आम्हाला अडवण्याचा तुला काय अधिकार? लंबकर्ण म्हणाला,
मी कोण सांगतो तुला, नीट ऐक. मी विजय नावाचा सशांचा राजा आहे. मी चंद्रलोकात राहतो आणि चंद्र महाराजांच्याकडून तुमच्यासाठी निरोप घेऊन आलो आहे. काय, तू चंद्र महाराजांचा निरोप घेऊन आलायस? बोल बोल लवकर, बोल लवकर. चंद्र महाराज काय म्हणाले? त्यांच्याबद्दल मला फार आदर आहे. हत्तींच्या राजानं अधीरतेनं विचारलं. चंद्र महाराजांनी तुला निरोप पाठवलाय. ससा त्या हत्तीला सांगत होता बरं का, तू रोज आपल्या कळपासह चंद्रसर तळ्यावर जातोस. त्या तळ्याकाठी गवतात ससे राहतात. ते ससे माझे प्रजाजन आहेत. मी त्यांचा राजा आहे. तुम्ही त्या सशांना चिरडता, ठार मारता, हे योग्य नाही. तेव्हा बऱ्या बोलानं तू त्या तळ्याकडे जाण्याचे सोडून दे, नाहीतर मी तुम्हा सर्वांना ठार मारल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकताच त्या हत्तीची गतीनं गाळण होईल. तो कापऱ्या आवाजात म्हणाला, मला सांग, चंद्र महाराज आता कुठे आहेत? तू ठार मारलेल्या सशांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी ते चंद्रलोकाहून पृथ्वीवर त्या चंद्रसर तळ्यात आले आहेत आणि तिथूनच मी त्यांचा निरोप घेऊन आलोय. लंबकर्ण सशानं बेधडक थाप मारला. हत्ती म्हणाला, आता माझ्यावर कृपा कर. मला चंद्र महाराजांच्याकडे घेऊन चल. मी त्यांचे दर्शन घेईन, त्यांची क्षमा मागीन. ठीक आहे, ससा रुबाबात म्हणाला बरं का. आज रात्री तू एकटाच माझ्या बरोबर चल. मात्र महाराजांच्या फार जवळ जायचे नाही. त्यांना स्पर्श करायचा नाही. लांबूनच नमस्कार करून क्षमा माग. मग रात्र झाल्यावर तो लंबकर्ण ससा हत्तीला घेऊन त्या चंद्रसर तळ्याजवळ आला. तळ्याच्या स्वच्छ पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत होतं. वाऱ्याच्या झुळकीनं पाणी थोडं हलत असल्यामुळं चंद्र प्रतिबिंब थरथरत असलेलं दिसत होतं. लंबकर्ण त्या हत्तीला चंद्रबिंब दाखवून म्हणाला, ते बघ, महाराज बसले आहेत. ते रागाने थरथरतायत. ते तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाहीत. तू इथूनच त्यांना नमस्कार कर. त्या मूर्ख हत्तीला ते सगळं अगदी खरं वाटलं आणि त्यानं चंद्राला नमस्कार करून क्षमा मागितली आणि पुन्हा कधीही तिथे न येण्याचं वचन दिलं आणि निघून गेला. पुन्हा कधीही तो हत्ती तिकडे फिरकला नाही. मग मात्र सगळे ससे तिथे सुखानं राहायला लागले. मुलांनो, आपल्या लक्षात काय बरं आलं ही गोष्ट ऐकून? माणसानं काळ वेळ पाहून शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग करावा. थोरा मोठ्यांच्या नावाचा उपयोग करून आपलं कार्य साधावं, हेच खरं.